आणि बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। अंबई येथे झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दीपक काशीनाथ घोडके यांच्या गोठ्याला वीज कोसळून आग लागलेली आहे आणि यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिकच्या अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पंडित। संतोष, काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच ऋषिकेशजी, झालेल्या अंबई परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। दीपक घोडके या शेतकऱ्यांचं जीवन वस्तू आवश्यक वस्तू या जळून खाक झालेल्या आहे आणि येत्या पेरणीच्या तोंडीवर आता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे आणि आता खरीपांचे अन्नधान्य कुठून आणायचे हाही शेतकऱ्यांना आता खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी त्यांना शासनाची कशी मदत मिळेल याकडे आता दीपक घोडके हे शासनाकडे मागणी करत आहे। ऋषिकेशजी, एकूणच धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अधिकच्या अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। काल रोजी शनिवारी आभाळ नसताना काय वातावरण नसताना संध्याकाळी अचानकच वातावरण बदलत वीज पडून आमच्या क्षेत्रावर शेती उपयुक्त सामान, गहू, राहायचं सामान, गोठ्या चारा तुषार हे सगळं जळून खाक झाले। शासनाने तुम्हाला मदत करावी का? शासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे, राहिलं नाही।